पालघरच्या मोखाडा तालुक्यात शाळेच्या पटांगणातच एका 12 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आडोशी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात भरधाव इको कारने धडक दिल्यानं इयत्ता 6वीत शिकणाऱ्या सोनम खरपडे हिचा जागीच मृत्यू झाला। शाळेत जाण्यासाठी आलेली सोनम इतर विद्यार्थिनींसोबत शाळेच्या आवारात असताना ही घटना घडली। गाडी चालू करता चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट विद्यार्थिनीच्या दिशेने गेली। इतर मुलींनी प्रसंगावधान राखून बाजूला होण्याचा प्रयत्न केला, मात्र सोनमला कारची धडक बसली। या प्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेनंतर जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेचा आणि संरक्षण भिंतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून शाळेच्या कंपाऊंड वॉलचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत।